तर सो गाईज आणि सकाळ सकाळ प्रियंका मावशीचा नवरा पोरा बघू शकता किती वाजता आलेत, 11:45 आणि काकू पण आलत्या आणि मावशी आतमध्ये बसले दाखवते. मावशी उजराला आले आणि मावशीची मुलगी मामा आणि मुलगा बाहेर बसलाय. एवढ्या उजराला कोणी बोलवलेली का तुला? एक म्हणजे आमच्या इकडे लय कालपासून ट्रॉफिक आहे, त्यामुळे सगळी पाहुणे उजरालाच येत आहेत आणि माझा अवतार बघून इग्नोर करा. मावशीला बघा फक्त. मावशी आहे काय भेटूया थोड्या वेळात. हाय गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक माय युट्यूब चॅनल नेत्रापती. तुमचं स्वागत आहे. आणि आमची काकू आहे काय? काकूने काल म्हणजे लय आम्हाला सहकार्य केलं, कारण की काकूने सर्व निवेद पाठवून दिलता. यासाठी थँक्यू. निवेद दाखवला, लास्टला दाखवला तो पण. आणि आमचा मामा आला. मामा आहे का? इकडे ऋषी आलाय. तर सोगायला आमच्या इथे मामा आले. ते मामा हाय करा. ते चालले पण इकडे काकू आणि त्यांची मुलं आले. हाय करा सर्वांनी. जेवतानाच व्हिडिओ काढली तुम्ही, पळायला लगेच. हाय काय तुझं बॅग घेत होता ना, म्हणून मी पुढे आली तुला घेण्यासाठी. जेवण कसं आहे? खूप छान जेवण आहे, मस्त. भेटूया थोड्या वेळात. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. विद्या सुख गाता हो, विद्या सुख गाता. दंड तुम्हारो दर्शन मेरा मन रमता. जय देव जय देव. लवलवली विक्राळा ब्रह्मांडी माळा. निशे कंठ काळा नैवित्ती ज्वाळा. लावण्य सुंदर मस्तकी बाळा. हे शून्य निर्मळ भावे झुळझुळा. जय देव जय देव. जय देव जय देव. जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा. आरती ओ वाळू तुंगर कुंकवरा. जय देव जय देव. लोपले ज्ञान जगी, लोपले ज्ञान जगी. इसमे नदी कोणी, नदी कोणी. अवतार पांडुरंग रामदेवी ज्ञानी. तशी उभी राहा ग, उभी राहा. राजा आरती ज्ञान राजा, आरती ज्ञान राजा. मा कैवल्य तेजा, कैवल्य तेजा. सेवनी संसर्ग मनु वेदाला माझा, वेदाला माझा. आरती ज्ञान राजा. गायन करी, गायन करी. आरती ज्ञान राजा, आरती ज्ञान राजा, आरती ज्ञान राजा. मा कैवल्य तेजा, कैवल्य तेजा. सेवनी साधू संत मनु वेदाला माझा, वेदाला माझा. आरती ज्ञान राजा. तर सो गाईज आता आमची दीदी जेवत नाही आणि आम्ही जेवायला बसलो. इकडे बटाट्याची भाजी, मिक्स भाजी, मिरची, पुरी, पापड. मम्मी बसले जेवायला. इकडे पप्पा बसले. मी डाळ भात नाही घेतला, डाळ भात खाऊन म्हणणार आले. काल आम्हाला म्हणजे ब्लॉगमध्ये आम्ही जेवायला बसलो, काय बसलो काहीच टाकता आलं नाही. आज टाकायला भेटतंय म्हणून पटापट जेवते आणि म्हणजे थोडंसं शूट केलं. आता जेवते पटापट, कारण की पाहुणी येते. पाहुणी आली तर उठायला लागेल, ताट घेऊन परत सुटायला लागेल. पटापट जेवण घेते, भेटते थोडं. तर गाईज आता आमच्या इथं आमचा मामा आणि मामी आले. हाय करा. अरे बाबू हाय कर. एकांश हाय कर. तो लाजला. आमची काकू सुद्धा आले. काकू हाय कर, हाय कर. काकू आले आमची. काकू लय म्हणजे लांबून आले आमची. आजूबाजूला म्हणजे थोडासाच लांब आहे आमचं घर, तरी पण जायच्या टायमाला आले.
काय बोलायचं काकूला? किती गणपती 15 गणपती गणपती कंटाळले झाली लोकांना कंटाळले आणि अजून गावांचा नाही गणपती गेलं तर बाहेरचं काय कालदेवता ग्रामदेवता वास्तुदेवता सर्वेभ्यो नमो नमः सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः शुभकशुभकर्षकालमदरशविदुर्गमणगिरिवारचन्द्रगजानः नामानि परिजन्यादि सर्वविघ्नहरः तस्मै गणाधिपतये नमो नमः। वास्तु महागणपतिदेवता कुलदेवता स्थानदेवता ग्रामदेवता वास्तुदेवता वास्तु महागणपतिदेवता आवाह दक्षिणबांधून समर्गाने हातात पाणी भरून ठेवायचं आहे। श्री कुलदेवता श्रीमद्भगवतो महापुरुषस्तो विष्णुराजावतो महाश्रेष्ठो वैवस्ते भरतवर्षे भरतगणे अहम करिष्ये आपण तिकडच येऊ. महागणपती शुद्धोदकस्नानं समर्पयामि परमेश्वर वाक्य महागणपती कार्याते अध्यस्तानं समर्पयामि। मोरया पुढच्या वर्षी लवकर या. दरवाजा बंद केला. अरे गणपती बाप्पा मंगलमती उंदीर मामा की गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया त्यांच्या पाठीवर त्याचा पुरा आलाच नाही तो. मोरया. So guys, आता आम्ही गणपती घेऊन विसर्जनाला निघलेलो आहोत आणि बघू शकता किती गणपती घेतलाय. आम्ही रिक्षात तिघीच जणी आहेत आणि पप्पा भाऊ गाडीवर गेलाय. आता आम्ही चाललोय गणपती घेऊन विसर्जनाला. भेटूया थोड्या वेळ पुढे. सो गाईज आता आम्ही विसर्जनला आलोय निर्जे गावात आणि इथे आरती चालू झालेली आहे. तुम्हाला दाखवते. निर्जे गावात सर्व गावात म्हणजे एकत्र येऊन गणपती विसर्जन करतात. बघू शकता. हिरे जगम को शोभतो बरा रंगोटी नुपुरे चरणे कागल. जय देव जय देव
मोरया रे मोरया रे मोरया मोरया रे बाप्पा मोरया. त्यांना आरती दे बाबू, त्यांना आरती दे जरा. तर सो काय जाता आणि आमचा बाप्पा चालला गावाला. इकडे बघू शकता इकडे पण गणपती चालले. बघा ते तुमच्याकडे हार करा हार करा हार करा हार हार सगळ्यांची आहे लालवाला लालवाला का आमचा बाप्पा पण चालला. खाते का हे उलटा घे उलटा घे उलटा घे असा. आहे का कोणी हो आहे ते कोणी दोरी पण बाबा
आपल्या इकडे विसरून गेले बरोबर. मोरया. और कौन बघ तांब्यांचा इसराल काय मम्मीने वापस कुठे गेला बाजू बाजू जरा बाजू पुढे जायला लागेल. येतील ना कोण लोक भाऊ खाली जा कसा उतर चिकट आहे ना टाइम झाला घरी जायचं आता लगेच कापूर आहे का अगरबत्ती लावता एक एकच कापूर लावा का अगरबत्ती लाव अगरबत्ती लावा
बाबू दुसऱ्या कोपऱ्यात गेलं तर सो गाईज आता आमचा गणपती विसर्जन झालेला आहे आणि आम्ही घरी जायला इकडे दीदी मम्मी बसले. आणि आमचा पप्पा आणि भाऊ. आता आम्ही घरी जातोय. ट्रॅफिक व्हायच्या आधी घरी पळू दे रे बाबा. भेटूया थोड्या वेळात. एकदम बेट घरी चालली आता ती. घरी चालले ना म्हणून विसर्जन करून घरी आलेलो आहोत. आता आम्ही जातो आरती करतो घरात. आणि आमच्या रांगोळीची अवस्था अशी काहीशी झालेली आहे. चला आता असो गाईज आता आमची लास्टची आरती आहे. आमचे बाप्पा गेले गावाला. मखर आखी खाली खाली. घर पण खाली खाली होणार आहे. दीदी पण आता घरी चालली आहे. आणि इकडे आम्ही आरती घेतो. तर सो गाईज आता आमची आरती सुद्धा झालेली आहे. आणि गणपती जाताना जर तुम्ही सजवत असाल तर बिहाइंड द सीन असं काहीसा असतो. आता मी गोळा केला आहे बाहेरचा पण आणि घरातला पण. कशाखाली केलं आहे ते पण दाखवते. असं घ्यायचं, असं काहीतरी असं करायचं. आणि ही मेहनत करायला 2 तास लागतात सजवायला. आणि असं मिटवायला 1 मिनटं पण नाही लागत. हा कचरा मलाच काढायला लागतो म्हणून मी यांना सजून देत नाही. असू नको. हे कान आमच्या दीदीने केलंय सजवायचं आणि आता मला हे साफ करायला लागणार आहे. म्हणून मला राग येत आहे. सजवायला कोणी सांगितलं काय माहिती. सजवलं ते पण चांगलं दिसतं पण या असं काम करायला लागतं. गणपती गेल्यावर एक एक सगळं असं साफ करायला लागतं. कोणला असं साफ करायला लागतं. आपल्या मम्म्या लवकर मला कमेंटमध्ये सांगा. आणि असं तुम्ही सजवत असेल ते पण कमेंटमध्ये सांगा. आणि आमचा गणपती बाप्पा कसा वाटला, आजचा ब्लॉग कसा वाटला, काय वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि ब्लॉगची स्टार्टिंग पहिल्या दिवशी करायला जमली नाही. खूप पाहुणे आली. काही काना म्हणजे ब्लॉगमध्ये घ्यायला नाही जमलं आणि काही काना घेतलं. कारण की पाहुणी एवढी होती. मोबाईल कुठे काय कुठे आमचं आम्हालाच माहिती. आणि काय ना आवडत नाही ब्लॉगमध्ये घेतलेला. तर कसं म्हणजे विचारून घ्यायला लागतं ब्लॉगमध्ये घ्यायचं का नाही. त्यामुळे मी जास्त ब्लॉग शूट नाही केला. आणि आजचं सकाळचं पण एवढं काही शूट नाही झालं आहे. आणि आता हे एवढं साफ करायचं आहे मला. अजून कपडे चेंज नाही केले. अवतार बदलला नाही. मम्मी इकडे बसले आणि मम्मी बोलते मदत करायला या. नक्की या रे बाबा. जो कोणी माझ्या ब्लॉगमध्ये एवढे माझे चांगले जवळचे सबस्क्रायबर असेल ना तर आमच्या इथे गणपतीला 1.5 दिवस आणि नवरात्रीला 9 दिवस नक्की काम करायला येऊ शकतं. काय की आम्ही लय दमतो 9 दिवस आणि 1.5 दिवस. खूप पाहुणी येतात. आम्हाला खायची पियाची सूद नसते. खूप असं दमायला होतं ना. आता एवढं साफ करायचं बोलल्याबरोबर एवढा फुलांचा नाश. किती फुलांचा नाश. त्या मुख्या फुलांच्या वाट लावता तुम्ही. मम्मीला झोप यायला लागली. काय बोलशी मम्मी? क्या बोलणे काय तू काय बोलशील ब्लॉगमध्ये? काय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जरूर माझ्या मुलीला पुढे घालवा. आणि खूप मेहनतीने बनवते ती आणि तिला खरंच लाईक करा सगळ्याही. आणि आमचे व्हिडिओ कधीतरीच येतात. आम्हाला रोज काढायला टाइम पण भेटत नाही मुलीला माझ्या. पण लक्ष द्या थोडे माझ्या मुलीकडे. तर ना काय सबस्क्रायबर असे आहेत माझे विदाऊट सबस्क्राईब करता व्हिडिओ बघतात. आणि 40% लोक सबस्क्राईब करून व्हिडिओ बघतात. माझ्या चॅनलला लवकर सबस्क्राईब करा. लवकर सबस्क्रायबर वाढू दे. आणि आमच्या
आमची हिरोईन कपडे बदलून आलेली आहे, चालली घरी. चलो गाईस, भिवंडी चले. काय बोलशी माझ्या ब्लॉग साठी? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सरप्राईज करा. लवकर मला सरप्राईज पाठवून दे. आणि हे तुझा कांड. काय बोला? मी चाललो घरी. येते तूच जा घरी आणि तू ये. मला एवढा साफ करायचा आहे. उद्या मखार खोलायला लागेल. आणि म्हणजे गणपती यायच्या आधी मी आणि मम्मी बिमार होती म्हणून एवढं काय म्हणजे डेकोरेशन करायला जमलेलं नाही. जसं विसर जमला तसं डेकोरेशन केलं. कारण की आमची दीदी आली नव्हती. भाऊ कामाला जातो, पप्पा कामाला जातात. बिनकामी आम्ही होत ना, मग आम्हाला असं कामं करायला लागतात घरात. नाही केली तर आम्ही शिव्या ऐकतो. आणि आमची मम्मी पण शिव्या देते मला. हसते कशी बघा. चल बाय 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 कर. ब्लॉग एंड कर.